दिनांक 28 मार्च 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुपारी ठीक 12 वाजता भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली समस्त उपासक उपासिका बौद्ध समाज हिंगोलीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मुक्ती आंदोलन महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। तळपत्या उन्हाची तमा न बाळगता या मोर्चामध्ये विविध पक्ष विविध संघटनेचे पदाधिकारी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बनते पयारत्न थैरो पयाबोधी थैरो धम्मदीप महाथैरो बुद्धकीर्ती महाथैरो मोतीतानंद थैरो शीलरत्न थैरो बनते पयावर्धन बनते धम्मघोष बनते संघरत्न बनते सचित बोधी बनते चंद्रमणी बनते महाकश्यप चारुशिला आर्याजी रूपनंदा ज्येष्ठ नेते मधुकरराव मांजरमकर रवींद्र वाडे दिवाकर माने ज्योतिपाल रणवीर दिनेश हनुमंते प्रकाश इंगोले बंडू नरवाडे अक्षय इंगोले योगेश नरवाडे अनिल कांबळे राजू इंगोले राजकुमार एंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके टीव्ही 7 हिंगोली। व्हायला पाहिजे म्हणून तो बुद्धविहार बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये देत नाही। सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 कोरबनाचा कायदा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे कोरबनाचा कायदा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे कराचा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं अर्जन समोर सरकारवर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अर्जन समोर सरकारवर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल सरकारवर हल्ला बोल हल्ला बोल पाकिस्तान आशाही और केंद्र सरकार की तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी और केंद्र सरकार की तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी महाबोधी बुद्धविहार बुद्धगया येथील भिक्खूंच्या ताब्यामध्ये द्यावं आणि तो त्वरित तशा प्रकारचा कायदा बिहार राज्य सरकारने बनवून केंद्र सरकारला पाठवावा। केंद्र सरकारने सुद्धा त्यावर ताबडतोब अंमलबजावणी करून ते संपूर्ण बुद्धविहाराचं संगोपन भिक्खूंच्या ताब्यामध्ये द्यावं अशा प्रकारची मागणी या मोर्चामधून संपूर्ण महाराष्ट्रभरातून संपूर्ण देशभरातून जगभरातून अशी मागणी होत आहे। बुद्धविहार मुक्त झालंच पाहिजे। जवळपास 1.5 महिन्यापासून केवळ महाराष्ट्रच नव्हे भारतच नव्हे ज्या देशामध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे त्या देशातीलही बौद्ध उपासक उपासिकांचे आणि भारतातील सर्व राज्यातील बौद्ध उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुनीची एकच मागणी आहे की ज्या बोधीच्या खाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला संबोधीचा साक्षात्कार झाला बुद्धत्व प्राप्त झाले ते बुद्ध झाले त्याची आठवण म्हणून सम्राट अशोकाने सुंदर असं बुद्धविहार उभं केलेलं आहे। आणि हे बुद्धविहार बुद्धगयामध्ये जरी असलं भारतात तरी असलं तरी सर्व जगातील बौद्ध देशामध्ये याचा प्रचार झाला। सर्व देशातील उपासक उपासिका त्या ठिकाणी येतात श्रद्धेनं दान देतात आणि त्या ठिकाणचं जे नियोजन आहे तर ते बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे। याच्यासाठी केवळ महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर देश विदेशातून सुद्धा आता एकच मागणी येत आहे महाबोधी बुद्धविहार मुक्त करा आणि बौद्धांच्या ताब्यात द्या।